नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक जयंत वासनिक आणि आपण जिओग्राफी ऑफ मराठवाडा या पेपर अंतर्गत मराठवाड्यातील भूगोल हा विषय अभ्यासत आहोत. या विषयामध्ये आपण या आधीच्या लेक्चरमध्ये नदी प्रणाली या पॉईंटला अभ्यासाला सुरुवात केली होती. या पॉईंट अंतर्गत आपल्याला आपला जो मराठवाडा आहे या मराठवाड्यातील प्रमुख नद्या, त्यांच्या उपनद्या आणि त्यांची वैशिष्ट्ये या सगळ्यांचा अभ्यास या पॉईंट अंतर्गत करायचा आहे. कालच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं की मराठवाड्यातील प्रमुख नद्यांचा आपण अभ्यास सुरुवात केली होती आणि यामध्ये आपण बघितलं होतं गोदावरी जी आहे ही सर्वात महत्त्वाची नदी आपल्याला दिसून येते. त्यानंतर मांजरा आणि ह्या पूर्णा ह्या 3 नद्यांचा मागच्या लेक्चरमध्ये आपण अभ्यास केलेला आहे. तर आणखीन बाकीच्या ज्या नद्या या नद्यांचा सुद्धा अभ्यास आपण या ठिकाणी करणार आहोत. जर बघितलं मित्रांनो, हा जो मॅप आहे हा मराठवाड्यातील मॅप आहे. मराठवाड्याचा त्यामध्ये जे जिल्हे आहे या जिल्ह्यांचा समावेश आपल्याला दिसून येते. ही गोदावरी नदी जी आहे या गोदावरी नदीचा आपण अभ्यास केला की गोदावरी काल आपण बघितली. त्यामध्ये मांजरा नदीचा सुद्धा आपण अभ्यास केला. त्यानंतर पूर्णा नदीचा सुद्धा आपण अभ्यास केला. त्यानंतर आपण बघूया ही नांदेड या ठिकाणावर ही एक अत्यंत महत्त्वाची नदी जी आहे ही पैनगंगा नदी असलेली आपल्याला दिसून येते. ही आपण बघू शकता. ही जी हिंगोली आहे, हिंगोलीचा जो उत्तरेकडील भाग आहे तो आणि नांदेड जिल्ह्याचा जो उत्तरेकडील भाग आहे या भागाला मध्ये ही वाहताना दिसते. पूर्णा नदी, पैनगंगा नदी ही सुद्धा एक गोदावरीची उपनदी असलेली आपल्याला दिसून येते. यामध्ये आपण बघू शकता ही जी नदी आहे ही या प्रकारे या ठिकाणी वाहताना दिसते. या ठिकाणी हिंगोलीचा जो उत्तरेकडील भाग या भागापासून ही सुरुवात होऊन त्यानंतर नांदेडवरून ही परत या नांदेडची जी बॉर्डर आहे बॉर्डरच्या बाजूनं ही या ठिकाणी आपल्याला ही प्रवास करताना आपल्याला दिसून येते. तर या प्रकारे ही पूर्णा नदी अत्यंत महत्त्वाची प्रमुख नदी या मराठवाड्यातील आहे, जी मराठवाड्याच्या आपण या ठिकाणी बघू शकता. हा जो नकाशा आहे यामध्ये सुद्धा ही पूर्णा नदी जी आहे ही पूर्णा नदी मराठवाड्याच्या त्यानंतर चंद्रपूर या ठिकाणी ही नदी आपल्याला जर नकाशा बघितला तर महाराष्ट्राचा जर नकाशा बघितला तर यामध्ये दिसून येते आपल्याला की ही नांदेडच्या ठिकाणावरून ही परत तेलंगणामध्ये जाऊन या ठिकाणी ही नदी जाताना आपल्याला दिसून येते. तर अशा प्रकारे ही अत्यंत महत्त्वाची चौथी नदी आहे या ठिकाणी. तर आपण या ठिकाणी बघू शकता. त्यानंतर आपण या ठिकाणी जे दुसरे जे अत्यंत महत्त्वाची नदी आहे ती आहे सिंदफणा. तर या ठिकाणी आपण बघूया सिंदफणा नदी जी आहे या ठिकाणी ही आपलं सिंदफणा जी नदी आहे या ठिकाणी दिसून येते. सिंदफणा नदी जी आहे ही बीड जिल्ह्यात उगम पावते आणि माजलगावजवळ गोदावरी नदीला मिळते. तर ही सिंदफणा नदी आहे जी हा जो बीड जिल्हा ह्या बीड जिल्ह्यामध्ये ती उगम पावते आणि उगम पावून ती दिसून येते की ही या गोदावरीला ह्या बीड जिल्ह्यामध्येच या ठिकाणी दिसून येते. सिंदफणा ही सुद्धा एक महत्त्वाची नदी या ठिकाणी आपल्याला दिसून येते. त्यानंतर आपण बघू शकता त्यानंतर या ठिकाणी आपण बघू शकता या ठिकाणी दुधना ही सुद्धा एक नदी अत्यंत महत्त्वाची दुधना नदी आपल्याला या ठिकाणी दिसून येते. प्रमुख नदीमध्ये ही दुधना नदी आहे. ही दुधना नदी जालना या जिल्ह्यामधून कोकणाची उपनदी असलेली दिसून जालना आणि हा जो
परभणीचा भाग आहे. या भागामध्ये ही दुधना नदी असलेली आपल्याला दिसून येते. या ठिकाणी आपण बघू शकता ही दुधना नदी जी आहे, ही दुधना नदी आपल्याला या ठिकाणी तिसरी अत्यंत महत्त्वाची नदी या ठिकाणी असलेली दिसून येते. ही दुधना नदी आपल्याला या ठिकाणी पूर्णा नदीला मिळताना दिसून येते. अशा प्रकारे दुधना, गोदावरी, मांजरा, मनार, मांजरा, पैनगंगा, पूर्णा, सिंदफणा त्या प्रकारच्या अनेक नद्या ज्या आहेत या ठिकाणी असलेल्या आपल्याला दिसून येते. यामधल्या प्रमुख ज्या नद्या बघितल्या आपण तर ही गोदावरी, त्यानंतर पैनगंगा, पूर्णा, ह्या ज्या नद्या ह्या नद्या अत्यंत महत्त्वपूर्ण प्रमुख नद्या असलेल्या आपल्याला दिसून येते. म्हणजे यामध्ये दुधना, गोदावरी, मनार, मांजरा, पैनगंगा, पूर्णा, सिंदफणा या ज्या नद्या ह्या प्रमुख नद्या असलेल्या दिसून येते. आणि त्याच्यानंतर त्याच्या ज्या ह्या बाकीच्या उपनद्या आहेत याचा सुद्धा आपण अभ्यास करणार आहोत. तर आज या ठिकाणी आपण मराठवाड्यातील ज्या काही प्रमुख नद्या आहेत या प्रमुख नद्यांचा या ठिकाणी अभ्यास केलेला मला अपेक्षित आहे की हा पॉईंट आपल्याला समजला असेल. पुढच्या लेक्चरमध्ये आपण याची इतर माहिती या ठिकाणी बघणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.